नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नव्या एका व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा वार, त्याचसोबत कामाचा वार। तर आजचा विषय आहे ब्लॉगचा ग्रामविकास स्वच्छता अभियान। तर सगळेजण कामाला लागलेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे सगळे कबड्डी क्रिकेट खेळणारे क्रीडाप्रेमी आहेत म्हणजे ते। आणि आज ग्राम स्वच्छता अभियान करायचं असं ठरवलेलं आहे। आता या टेम्पोमध्ये सगळं घाण कचरा टाकायचं आहे। सकाळी 7:30 वाजता मंदिरामध्ये जमायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे सगळेजण आलेत। साफसफाईसाठी लागणारं जे का साहित्य लागणार आहे, जो प्रत्येकजण आपापल्या घरून घेऊन येणार होतं, झाडू असेल, फावडा असेल, घमेला असेल, ट्रॉले असेल, प्रत्येकाने साहित्य आणले आणि आता कामाला लागलेले आहे। मनीष एकच ध्यास गावाचा विकास। मोठी मोठी नाही जरा ठोका बसून तिकडे जाऊ दे। मोठी मोठी दोघं तिघं एकदम धक्का मारा पण तिकडून धर पुढे मार्गापर्यंत डायरेक्ट पुढे हे तो म्हणजे रस्त्यावरचा काढा कचरा तुम्ही। पिल्लू कुठे पिल्लू गाड्या दोन ना काढून भरून नाही ना गाडी एवढं की हे बरं आता काम करता करता आपण एक प्रतिक्रिया घेऊया मनीष सोनवळे यांची। बोला। मनीष सोनवळे आहेत आणि त्यांची आपण आता प्रतिक्रिया घेणार आहोत। तसे प्रत्येक गावाची एक इच्छा असते की आपल्या गावाला पुरस्कार मिळावा। तसे आमच्या पोरांची सर्व पोरांची इच्छा आहे की आपल्या पण गावाला प्रसिद्धी मिळावी चांगल्या कामासाठी। ते आम्ही सगळे युवा पिढी करीत आहेत। आमची पण इच्छा आहे की गावात जी पाहुणे येतील की त्यांनी आपलं नाव काढावं बाहेर जाऊन की वेणगावातली पोरं कामं करतात, स्वच्छता पाळतात। त्यासाठी ही सगळी युवा पिढी आणि ग्रामस्थ तिथं येऊन साफसफाई स्वच्छता मोहीम लावली आहे। आई ग टाकला माझ्या पायावर आईच्या गावात। अरे असं मध्ये कुठं उभा राहतो तू?
जाऊ दे डायरेक्ट गाडीमध्ये असते असते गाडी पुढे घ्या. ते आहे ना ते गाड्यांमध्ये भरा इथलं पटकन भरा म्हणजे रस्ता मोकळा पुढे लावतो. अरे एवढं सर राहिलं परत येणार आहे तू. गाडीत बसू रे. गुरु ग्रामपंचायत वेणगाव आणि वेणगाव ग्रामपंचायतीमध्ये धाकटे वेणगाव म्हणजे मोठं वेणगाव छोटं वेणगाव असे दोन ग्रामपंचायतमध्ये. तर धाकटे वेणगावमध्ये आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून स्वच्छतेची मोहीम राबवलेली आहे. ग्रामस्थांनी ठरवलं की या ठिकाणी आपण ह्या रविवारी स्वच्छतेची मोहीम राबवायची. 7 ते 10 ते 11 मध्ये ही मोहीम राबवणार आहोत. सकाळी 7:30 वाजता मुलं इथे या ठिकाणी उभी राहिली. नितीन घाडगे असतील, मनीष सोनवळे, अमोल असेल, म्हणजे सगळी तरुण मंडळी. तर मंदिरापासून हे काम चालू केलं आहे आणि सर्व ग्रामस्थांचं, तरुण मंडळींचं चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचे आभार. एकच द्यास गावाचा विकास, एकच आपलं द्यास गाव स्वच्छ गाव. आणि एक दिवस गावासाठी एक दिवस गावासाठी आणि एक स्वच्छतेसाठी. हे तान्या हे बारका भाडं कुठे आहे इकडे आण ना तो. तुम्ही मास्क घाल रे. मास्क घाल करायला काय नाही वाटत. काय करतो झालं का रे इथलं. भावडा कुठे गेला. सगळा खाली झाला. मग एवढी घालून दी. माती जाऊन जाऊन परत हा बरोबर. पाणी येऊ दे बाहेर. सगळा पाणी येऊ दे तो बाहेर. अरे कशी काठी तुटते. अरे तो हे बांधा ना त्याला. भूमी पण आले साफसफाई करायला. आली ना तू? करशील ना काम? काम करशील ना तू? करशील ना? हे भूमी बोल. हे करशील बोल. करशील ना काम? नाही. झोप झाली की नाही तुझी? झाली झोप? अरे बापरे. आई काय काय नको ना. ते बाजूला होते बघ, काका काम करतात. बाजूला बाजूला.
तुम्ही पण आले काम करायला. हाय करा, हाय हाय कर, हाय कर, हाय. मला पहिल्यांदाच पावसाळ्यानंतर पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच आनंद दिसला. चंचल नांदे डॉक्टर काम झालेलं आहे आणि आता वडापावची सोय झालेली आहे आमची सगळ्यांची. ऍडव्हर्टाईज करतोय काय सासरची फुकटची. संचित मुंडे संचित मुंडे तेजस 5 वडापाव खाऊन चालू. अशा प्रकारे आजचं काम झालेलं आहे रविवारचं. राहिलेलं काम पुढच्या रविवारी. अशा प्रकारे नाश्ता झालेला आहे. काम पण आमचं पूर्ण झालेलं आहे. आजच्या ब्लॉगचा एंड करतोय. आम्ही जसं आमचं गाव स्वच्छ केलं तसं तुम्ही तुमचं गाव स्वच्छ करा. आपला देश आपोआप स्वच्छ होईल. त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भारत माता की. माझा भुतार कुठे? भुतार काय तर भुतार 2 गाडी असतील.